साहित्य रसिक हो, श्रोते हो, मित्र हो आणि दर्शक हो, मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. श्री नागनाथ जानकाबाई उद्धव सिंघन, आम्ही सर्वजण त्यांना नागेश सिंघन या नावाने ओळखतो. ते सुप्रसिद्ध आहेत. वयाच्या 82व्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला असून त्यांची इथूनही पुढे 4-5 पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. या मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने या संवादामध्ये मागील 8-9 प्रश्नामध्ये आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. या संवादाच्या समारोपाकडे जाताना आजच्या तरुणांविषयी त्यांना काय वाटतं याविषयी आपण त्यांना प्रश्न विचारूयात. सिंघन सर, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त आपण हा संवाद करतो आहोत, संवाद साधतो आहोत. तुमचा अनुभव मोठा आहे. 82 पासून तुम्ही आजपर्यंत लेखन करत आहात. साहित्य लेखन, साहित्याचं वाचन, साहित्याचा आस्वाद या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग आजच्या तरुण पिढीने, तरुण तरुणी, विद्यार्थी विद्यार्थिनी, नवकवी नवकवयित्री यांनी मराठी साहित्य आणि कवितेकडे कसे पाहावे असे आपणास वाटते? मला असं वाटतं, वाचन संस्कृती कमी होत चालली है. पहले था वीर महावीरों का देश और देवदर्शन का लोभी मेरा देश. पहले था वीर महावीरों का देश, वीर महावीरों का देश और देवदर्शन का लोभी मेरा देश. अब हो गया है दूरदर्शन का लोभी मेरा देश. टीव्ही, पूर्वी सिनेमा फरलांगभर अंतरावर होता, पण टीव्ही आता तुमच्या घरात घुसलाय. मोबाईल तुमच्या घरात घुसलाय. त्यामुळं घराला घरघर लागते काय अशी मला भीती वाटते. आणि म्हणून सर्वांनी, आईवडिलांनी सावध राहिलं पाहिजे. मुलांना काय शिकवायचं वगैरे. आणि तरुण पिढीने मोबाईलपेक्षा वाचन संस्कृतीकडे जरा बघावं, चांगले वाचन करावं. आपल्या वाचनामधून चांगले विचार डोक्यात येतात, मन समृद्ध होतं. आणि शरीराला जशी मसाज लागते, शरीराला जशी मसाज लागते तेव्हा मनालाही मशागत करावी लागते. मन केव्हा ताळत राहतात की हे चांगले विचार केले तर त्याची मशागत होईल. बौद्धिक खाद्य लागतं. आणि म्हणून शरीराला जशी मसाज तशी मनाला मशागत हवी असते. म्हणून खूप वाचा, चांगली पुस्तक वाचा, कसली पुस्तक वाचा, पण वाचन करा. त्यातून तुम्हाला चांगल्या गोष्टी सुचतील, नवी पिढी चांगली तयार होईल. ती व्हावी अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, हे होते आमचे सन्मित्र माननीय प्राध्यापक नागेश सिंघन सर. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्या काव्यसंग्रहाला लौकिक मिळाला. इतकेच नव्हे तर त्याला मानाचा असा पुरस्कार देखील मिळाला. आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आम्ही त्यांना विनंती केली, सर आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. त्यांनीही त्यांच्या वेळेतून वेळ काढला आणि आपणा सर्वांसाठी वेळ दिला. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार सर. धन्यवाद. आणि त्यांचा साहित्य लेखनाचा प्रवास असाच उत्तरोत्तर भरत राहावा. त्यांचं आरोग्य अतिशय छान आणि सुंदर राहावं आणि त्यांचं आयुरारोग्य खूप छान सुंदर राहावं ही मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि मार्मिक कट्ट्यावर अल्पविराम घेतो. धन्यवाद. थँक्यू. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल,
जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय, तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी. तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल, पंढरपूर.